कालाकृती संतजन कालाकृती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे लाही शीत लागता हाती लाही शीत लागता हाती दोष देखोनी त्या पळती वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा बुंद लाभता पावे ब्रह्मानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे मरथा वरम वरम डरी काय समागमानंद कदगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग कालाकृती संतजन कालाकृती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राचं महानत्व टिकवण्याचं काम केलं. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून जरी विचार केला तरी 700 वर्ष झाली आणि परंपरा तर त्याही अगोदरची. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरापासूनची परंपरा आहे. पण त्या परंपरेला साथ चढवत असताना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानानं रचला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. आपण जर निरीक्षण केलं अभ्यास केला तर आपल्या एक घटना लक्षात येईल की साधारणपणे हे परकीय आक्रमण करते महाराष्ट्रात जे घुसू लागले ते 12व्या शतकामध्ये घुसू लागले आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सुद्धा 12व्या शतकातच झाला. दादा महाराज जसा देवानं शब्द दिला होता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल आणि धर्माचं रक्षण करेल. आणि देवानं तो शब्द पाळला. व्हायरसच्या रूपानं परकीय आक्रमण करते महाराष्ट्रात शिरायला सुरुवात झाली आणि भगवंतानं ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं आळंदीत अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर.
भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले. ही परकीय आक्रमण करते भूमी काबीज करत असताना इथला हिंदू धर्म सुद्धा कशा पद्धतीने संपवता येईल यासाठी कटिबद्ध झाले. भूमी तर काबीज केलीच, पण इथला हिंदू धर्म संपवण्यासाठी इथली मंदिरं जमीनदोस्त करायचं काम केलं आणि तिथे मशिदी चर्च उभा करायचं काम या परकीय आक्रमणकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. आया बहिणींच्या आबरू लुटल्या, लोकांच्या मानेवर तलवारी ठेवून माणसं धर्मांतरित केली. गायींची कत्तल मोठ्या प्रमाणात झाली. पण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी इथलं धर्म रक्षण व्हावा म्हणून ज्या मोहिमा आखल्या त्यातील एक अत्यंत महत्वाची मोहीम, माझी ये जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. अहो भगवी पताका घेतली खांद्यावर आणि 4 पोरांनी वारी सुरू केली. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काकान, मुक्ताई. त्या 4 पोरांनी केली सुरुवात की कुठून तरी सुरुवात करावी लागेल, शक्ती प्रदर्शन करावं लागेल. मी गावोगाव जेव्हा जातो तेव्हा मला मुलं भेटतात, म्हणतात महाराज लय गावात परिवर्तन करावं वाटतं, लय काहीतरी करावं वाटतं, पण काय करणार, आम्ही 10 जण आहे, आम्ही 15च पोर आहे, 20-25 पोरं काय करणार हो महाराज, अख्खं गाव एका बाजूला ना आम्ही 20-25 काय करणार. मी त्या पोरांना सांगत असतो, बाबांनो तुम्ही 20-25 10-15 लय झाले रे. 700 वर्षापूर्वी 4च होते. ओंकार महाराज लय महत्वाचं चिंतन आहे. 700 वर्षापूर्वी 4च पोरं होते. त्या 4 पोरांनी विचार नाही केला आम्ही 4 काय करू शकतो. जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया म्हणत खांद्यावर भगवी पताका घेतली, सुरुवात केली. मला खरं सांगा, त्या 4 पोरांनी जी सुरुवात केली त्याचं आज रूपांतरण काय झालंय किरण भाऊ? आज अहो आळंदी पंढरपूरच्या वारीला जी गर्दी आहे ती मोजताच येत नाही, अंदाजे आकडा सांगावा लागतो. परवा एक बाई मला म्हटली वारी करायची पण रस्ता माहित नाही. म्हटलं बाई रस्ता कशाला माहित पाहिजे, प्रस्थानच्या दिवशी फक्त आळंदीतल्या कुठल्याही रस्त्यावर जाऊन उभे राहिले, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेत आहे. दादा महाराज अशी अवस्था झाली सोहळ्याची. सुरुवात 4 लोकांनी केली होती. चांगल्या कार्याची सुरुवात ही नेहमी छोटीच असते, पण त्याचं रूपांतर नक्कीच भव्य वटवृक्षात होतं. याला इतिहास साक्ष आहे. इवले सरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. छोट्याशा रोपट्याचं रूपांतर भव्य वृक्षात होत आहे. काहीच न करण्यापेक्षा सुरुवात करणारी माणसं कधीही मोठीच असतात, आणि शपूट घालून पळणाऱ्यांपेक्षा तर कधीही भारीच. चारांनी सुरुवात केली. आज त्याचा वेलू गेला गगनावरी. झाली सुरुवात झाली. ये मराठी येचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी होऊ देई या जगा. सगळे ज्ञानी झाले पाहिजे, पंडित झाले पाहिजे. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर
किंबहुना चराचर आपण झाला. आपण इतक्या मोठ्या परंपरेचे पाईक आहे की ज्या परंपरेनं कधी स्वतःचा विचार करायला नाही लावलेला. आपण इतक्या मोठ्या परंपरेचे पाईक आहे की या परंपरेने कधी स्वतःच्या परिवाराचाही विचार करायला नाही लावलेला. या परंपरेने जर शिकवलंच काय असेल तर हेच शिकवलं. अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, मोठा विचार करणारी आपली संस्कृती. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. सगळे सुखी झाले पाहिजे, सगळे आनंदी झाले पाहिजे. हा विचार आपल्या संस्कृतीचा, आपला परंपरेचा आहे. आणि ओंकार महाराज, आमची आजी मला एक दिवस म्हणाली होती, बाळा तुझ्या दारात फुलं पडावे असं वाटत असेल ना, तर फुलाचं झाड आहे ना शेजारच्या अंगणात लाव. तर तुमच्या दारात फुलं पडतील. आणि हा आमच्या परंपरेचा विचार आहे. आणि कदाचित त्याच परंपरेचे संस्कार आमच्या शंकर भाऊवर झालेले असावे की जो स्वतःचा विचार करत नाही, जो घराचा विचार करत नाही, जो गावाचा विचार करत नाही, जो तालुक्याचा जिल्ह्याचा नाही, तो धर्माचा विचार. धर्माचे पालने जर आमच्या वाडवडिलांनी ते केलं असेल, आमच्या पूर्वजांनी जर ते केलं असेल, आमच्या साधू संतांनी जर तेच केलं असेल, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराजांना कोणीतरी म्हणालं की काय संसाराचे 3 तेरा करून घेतले. ते म्हणले तुला कोणी सांगितलं मी संसारासाठी जगतो. म्हणजे आम्ही सगळे तर प्रपंचासाठीच जगतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमचं तर रोज तेच चाललंय, 1% संपत्तीत वाढ करणं. ते म्हटले माझं टार्गेट ते नाही, माझं ध्येय वेगळं आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. माझा सगळा जो खटाटोप चाललाय तो धर्मवाढीसाठी चाललाय. वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी.
आमचा जो सगळा संघर्ष चाललाय तो धर्माच्या रक्षणासाठी चालला. आणि सगळ्या वारकरी सांप्रदायिक मंडळींनी, नामदेव महाराज असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, नाथबाबा असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचे दीप जगाच्या अंतःकरणात प्रज्वलित करायचे या भावनेने प्रेरित होत हे संप्रदाय कार्य उभं राहिलं. आणि या संप्रदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वारकरी संप्रदायातील कोणत्याही उपक्रमाचा समारोप हा काल्याच्या कीर्तनाने होतो. उत्सव 2 दिवसाचा असू द्या, उत्सव 3 दिवसाचा असू द्या, उत्सव 8 दिवसाचा असू द्या, नाही तर वर्षभराचा असू द्या, प्रत्येक उत्सवाचं तिकडं तोंड करून बस, पाकवा जा, मांडी लाव, पाकवा झाला, हा बस तिकडं. त्या प्रत्येक उत्सवाचा समारोप हा काल्याच्याच कीर्तनाने होतो. समजा एखाद्या आयोजकाने जर काल्याचं कीर्तन नाही ठेवलं ना, तर महाराष्ट्रातील लोक म्हणतात काला नाही का, म्हणजे काल्याशिवाय आपल्याकडे समारोपच होत नाही. आपल्याकडे एक म्हण सुद्धा आहे, आता काला झाला बिनधास्त आला. आता उद्या माता भगिनी म्हणणार नाही चला कीर्तनाची वेळ झाली, भाषणाची वेळ झाली, त्या काय म्हणतील, झाला की रात्री काला. बरोबर. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला फार महत्व. आणि आता ते काल्याचं केलाय का महाप्रसाद, तो बनवला असेल शंकर भाऊने, दही लाई सगळं एकत्रित करून तो काल्याचा महाप्रसाद बनवावा लागतो. तो गरजेचा आहे. आपण पहा, काय नसतो, लाई असते दही असते महाराज, पण भाविक अशा हातात घेतात आणि डायरेक्ट तोंडात निघाली आधी डोक्याला लावतात, जय हो जय गोपाल कृष्ण, आणि मग खाता तो. काय त्याच्यात लाई आणि दही आहे. तसा जर विचार केला तर ते चौकातलं भेळीवालं किती मन लावून बनवत राहतं, सारखं हलवीत राहतं, वर खाली वर खाली वर खाली. ते पातील पोरं त्याला म्हणतात तिखट बनव, आंबट बनव, अमुक बनव, तशी बनव. ते म्हणतात जी जी जी. त्याला काय इच्छा राहते गिऱ्हाईक परत यावं, तर ठीक आहे तिखट बनवतो, फिक्की बनवतो, आंबट बनवतो. पण एवढी मेहनत घेऊन तो बनवतो, पण प्लेट भरून जर गिऱ्हाईकाच्या हातात दिली तर आजपर्यंत मी नाही कधी पाहिलं बा गिऱ्हाईकाने डोक्याला लावली प्लेट. घेतलं की ओंकार मारते, गप्पा गप गप्पा गप खायला सुरुवात करते. का हो, ती भेळ आहे. आणि इथे आज मंडपात जी शेवट दही आणि लाई वाटतील ना, तो प्रसाद आहे. आणि त्याला इतकं महत्व दिलेलं आहे आपल्या वारकरी संप्रदायात. झुंबड उडते महाराज काल्याच्या दिवशी. प्रत्येकाला वाटतं काल्याचा महाप्रसाद हातात पडल्याशिवाय सारच नाही. पण तो जो दही लाईचा जो काला बनवलेला आहे आपल्या वारकरी संतांनी, तो प्रतिकात्मक आहे. त्याचा जो लक्षार्थ आहे तो वेगळा आहे. जसा चराचरामध्ये व्यापलेल्या ईश्वराचा प्रतिकात्मक स्वरूप आपण मूर्तीच्या रूपानं देवळात स्थापन केलंय, तसा हा जो दही लाईचा काला आपण वाटतो तो सुद्धा प्रतिकात्मकच आहे. वाच्यार्थ आणि लक्षार्थ आपल्याला शिकवलेलं आहे. वाच्यार्थ वेगळा असतो, लक्षार्थ वेगळा असतो. कधी कधी बोलताना वेगळं बोललं जातं आणि सांगताना वेगळं सांगायचं असतं. आमचा एक मित्र परवा आजारी होता, दवाखान्यात गेला, दवाखान्यातून बाहेर पडला आणि एका हॉटेलमध्ये शिरला. जेवणाची ऑर्डर दिली. हॉटेल स्टँडर्ड होतं. हा पण रुबाबदार होता, कपडे वगैरे अगदी व्यवस्थितपणा. छानपैकी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर
मौत का कुवा आहे का? आमच्याकडे यात्रा असली का मौत का कुवा आळंदीत का मौत का सौदागर आहे? ऊंचे लोग ऊंची पसंद। वेटरला सुद्धा 20 रुपये त्याने टिप दिली। बाउल मध्ये हात वगैरे धुतले। त्या टेबलवर बसणाऱ्या मॅनेजरचं लक्ष होतं याच्याकडं। आपल्यातलं आहे का? आपल्यातलं आहे ना? गावातलं आहे? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती। ते मॅनेजर जो होता त्याचं लक्ष होतं याच्याकडे। याने हात पुसले आणि पुढे जे त्या बाउल मध्ये चमचे वगैरे वगैरे वस्तू ठेवलेल्या होत्या त्यातले 2 चमचे उचलले आणि घातले ना खिशात। आणि मॅनेजरने ते पाहिलं। मॅनेजरला इतकं वाईट वाटलं की एखादा गोरगरीब माणूस चोरी करतो तेव्हा पटण्यासारखं त्याची परिस्थितीच नाजूक आहे, करील तर काय करील। पण एवढे चांगले कपडे घातलेला प्रतिष्ठित दिसणारा वेटरला 20 रुपये टिप देणारा माणूस जेव्हा अशा पद्धतीने चमचे चोरतो तेव्हा त्याला ते नाही सहन झालं। ते मॅनेजर उठलं खुर्चीवरनं आणि त्या गिरायकाला म्हटलं थोडी जानाची नाही पण मानाची ठेवा। काय झालं? अहो इतक्या भारीतल्या भाज्या घेतल्या, चांगल्या रोट्या खाल्ल्या, तुम्ही भात खाल्ला, बिल पण दिलं, तक्रार अजिबात नाही। आमच्या वेटरला तुम्ही 20 रुपये दिले, आनंदच आहे, पण खुशाल चमचे चोरताय हे योग्य नाही। तो म्हटला ओ चोर कोणाला म्हणताय? काय तक्रार असेल ती डॉक्टरला जाऊन करा, मी आत्ता दवाखान्यातून आलोय। म्हटलं अहो जेवलात तुम्ही, चमचे चोरले तुम्ही, डॉक्टरला काय दाखवू का म्हटलं तुम्हाला। त्याने मागच्या खिशातून एक औषधाची बाटली काढली आणि त्या बाटलीवर लिहिलेलं होतं जेवणानंतर 2 चमचे घ्या। आणि डॉक्टरने त्याला सांगितलं होतं 2 चमचे घेतले तरच तुम्ही बरे व्हाल। तो म्हटला राव जेवण झालं, वेटरला 20 रुपये दिले, हात धुतले, सगळं ओके झालं, मला बरं व्हायचंय राव म्हणून 2 चमचे घेतले। तो मॅनेजर म्हटला अहो गाढवराव, त्या बाटलीवर जे 2 चमचे घ्या लिहिलंय ते हॉटेलमधले 2 चमचे चोरा असं नाहीये, औषधाचे 2 चमचे प्या असा त्याचा अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल कळतच नाही वाच्यार्थ लक्षार्थ काय काय एखाद्या गोष्टीचं काय प्रतीक आहे समजून तर घेतलं पाहिजे। आपल्या लोकांना समजत नाही, मग आपल्याला कोणतरी म्हणतं अंधश्रद्धाळू आहे, त्याच्या मागचं विज्ञान काय, त्याच्या मागचं अध्यात्म काय आपण समजून घेतलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे पुढच्यांना।
आपल्या हिंदू धर्माचा जो ध्वज आहे तो भगवा ध्वज आहे. जो भगवा ध्वज सूर्यनारायणाचा, जो भगवा ध्वज भगवान श्री रामांचा, जो भगवा ध्वज भगवान श्री कृष्णांचा, तोच भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तोच भगवा ध्वज तुम्हा आम्हा सगळ्या मावळ्यांचा. तो भगवा ध्वज म्हणजे आपला स्वाभिमान आहे, सगळ्यांचा आपला अभिमान आहे, आपली अस्मिता आहे, आपलं अस्तित्व आहे. आता शिवजयंती आली 2 दिवसावर. माझं सगळ्या हिंदू बांधवांना सांगणं आहे, तुमची भावना वाईट नसते पण तुमच्याकडून कृती चुकीची घडते. तुम्हालाही भगव्या ध्वजाचा अभिमान आहे पण त्याचा मान आपण राखला पाहिजे. तुम्ही बघा रस्त्यांमध्ये आडवे ध्वज बांधलेले असतात. रस्त्याच्या त्या बाजूला एक खांब लावायचा, या बाजूला एक खांब लावायचा, मध्ये दोरी घालायची, त्यात आडवा ध्वज द्यायचा कोंबून. तो भगव्या ध्वजाचा अपमान आहे. ध्वज कधी आडवा बांधत असतात का? ध्वज उभा पाहिजे, उभा फडकताना पाहिजे ध्वज. तुम्हाला कोणत्याच धर्माचा, इतर कोणत्याच धर्माचा ध्वज असा रस्त्यात आडवा बांधलेला दिसणार नाही. फक्त हिंदू धर्मीय लोक भगवा ध्वज आडवा बांधतात. लक्षात येत नाही आपण ध्वजाचा अपमान करतोय. हायवेला असतात, इकडे एक लाईटचा खांब, तिकडे एक लाईटचा खांब, मध्ये दोरीन द्यायचा त्याचा ध्वज घालून भगवा चाललाय, ध्वज झुलतोय. ध्वज फडकता पाहिजे, ध्वज उभा पाहिजे. पुढे शिवजयंतीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या हिंदू सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की कृपा करून आपणच आपल्या हिंदू धर्माची इज्जत घालू नका, आपणच आपल्या भगव्या ध्वजाची किंमत कमी करू नका. ध्वज फडकावायचाच असेल ना तर उंच जाऊ द्या ना ध्वजराव, आणि फडकू द्या ना, बघू द्या ना सगळ्यांना भगवा ध्वज फडकल्यावर किती भारी वातावरण होते. अजिबात आडवा ध्वज बांधू नका. आणि कोण जर म्हणत असेल नाही संग्राम बापू काही सांगतय, काय अपमान वगैरे होत नाही ध्वजाचा, त्याला माझं सांगणं आहे, तो बापाचा आडवा फोटो बांध रस्त्यात. बांधील का? त्याच्या बापाचा फोटो आडवा बांधायचा. काय लोक म्हणतील, मेला वाटतं याचा बाप आडवा केला म्हणजे. आडवा कधी होतो माणूस? मेल्यावर ना. मग बापाचा फोटो कसा उभा बॅनर बनवतो मस्त, नेत्याचा फोटो कसा उभा बनवतो मस्त. ज्याला वाटत असेल मी चुकीचं बोलतोय त्याने त्याच्या बापाचा आडवा बॅनर बांधावा, मग आमची काही तक्रार नाही. पण तुम्ही पुढच्या काळामध्ये आपल्या लोकांचं प्रबोधन करा. आडवे ध्वज जर रस्त्यात कोण बांधत असेल तर त्या सहकार्यांना सांगा, बाबा तुमची भावना चांगली आहे पण कृती चुकीची आहे. विठ्ठल विठ्ठल. तसा जो काल आहे ते दही आणि लाई खाल्ली म्हणजे आम्हाला सगळा महाप्रसाद भेटला असा त्याचा अर्थ नाही. तो काला इतका दुर्लभ सांगितला. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, आजी ओस अमरावती. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. अहो देव स्वतःचा देह भाव विसरतात आणि काला खायला नाही पाहायला येतात. काल्याची आसे देवजळी झाले मासे.
तो काला प्राप्त व्हावा म्हणून देवांनी, कारण तो काला फक्त मृत्यू लोकात आहे, स्वर्गात नाही. तुका म्हणे काला जो काला वैकुंठात पण भेटत नाही तो मृत्यू लोकातच भेटतो. म्हणजे मग दही आणलाय का, तर त्याच्या मागचा जो लक्षार्थ आहे तो तुकाराम महाराजांनी सांगितला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. तो जो काला आहे तो भगवंताच्या नामाचा आहे आणि भगवंताच्या प्रेमाचा आहे. प्रेमाचं दही आणि नामाची लाई एकत्र झाली का होतो तो काला. ते जे दही आहे ना ते भगवंताच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि ती जी लाई आहे ना ती भगवंताच्या नामाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या दिवशी काला होतो कुठल्याही उत्सवातला त्या दिवशी त्या गावातल्या भाविकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं आणि त्या दिवसापासून ते भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात करतात. म्हणून त्यांना काल्याचा महाप्रसाद भेटतो. विठ्ठल विठ्ठल. काला म्हणजे काय, भगवंताचं नाव आणि भगवंताबद्दलचं प्रेम. मग भाविक भक्त म्हटले आम्हाला पण तो यथार्थ काला प्राप्त करायचा आहे. तर तो काला आम्हाला कुठं भेटू शकतो. पहिलं काला करेनी संत करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. तो काला जो प्राप्त होतो आपल्याला तो फक्त संतांच्या सहवासामध्ये भेटतो. आमच्या कैलास महाराजांनी गायला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ पण विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठात दुर्लभ पण संतांच्या संगतीत गेलं तर सुलभ. काम अवघड आहे पण आमदार करू शकतो. काम अवघड आहे पण खासदार साहेब करू शकतात. तसा काला दुर्लभ आहे पण ज्ञानोबा देऊ शकतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी
माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. त्या देवाने लाया वाटल्या, ज्ञानेश्वर महाराजांनी लाई वाटली, सगळ्यांना वाटली. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा जर भगवंताबद्दलचं प्रेम, भगवंताचं नाम आपल्या जीवनात जर अवतीर्ण व्हावं असं वाटत असेल तर पर्याय एकच आहे, दरवर्षी या धर्ममंडपात येणे. आणि आल्यानंतर काय करणे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला.
कृष्णांचा जन्म झाला आणि एवढा आनंदी आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या सगळ्या नर नारी सगळ्या जीवांना सजीवांना इतका आनंद झाला आणि जसे जसे भगवंत मोठे व्हायला लागले तसे तसं मग एक मंडळ तयार केलं श्रीकृष्ण चौर्य मित्र मंडळ आणि देवानं मग दही दूध ताक लोणी चोरायला सुरुवात केली आणि मग त्या जेव्हा भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या मग गावातल्या सगळ्या गवळणी शेवटी पोराची तक्रार कोणाला करणार हो आईलाच करणार ना आणि यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे आम्ही गोकुळात राहावं का जावं म्हटली काय आले म्हणे अहो तुमचा कृष्ण रोज आम्हाला त्रास देतोय आमची मडकी फोडतोय आमचं दही चोरतोय लोणी चोरतोय ताक चोरतोय अहो काय माहितीये का पोरग किती खोडकर असू द्या आईला वाटत गावात एक नंबर माझ कार्टय श्रीराम त्या आईला नाही मान्यच करीत नाही आई म्हणते अहो माझं एवढं सोन्यासारखं ते शेंबड बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजीर वाने ग काय सांगा त्या गाराने ग 5 वर्षाचं माझा बाळ स्वामीजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आईने आधी नाही कबूल केलं पण दिवसेंदिवस जेव्हा तक्रारी वाढू लागल्या तेव्हा यशोदे मातेकडे एकच पर्याय शिल्लक राहिला आईनं जवळ बसून घेतलं भगवंताला त्याला म्हटली बाळा रोजच तक्रारी येत आहे रे
आणि आता तुला सुधारवण्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय आहे. गायी घ्यायच्या आणि रानात जायचं. उद्याचा जय श्रीराम. गायी घ्यायच्या आणि रानात जायचं. पण देवाचं मित्रमंडळींवर इतकं प्रेम, पोरं नाराज झाले ना. देव कुठे, देव कुठे, काना कुठे. देव म्हटलं उद्या तुम्ही पण तुमच्या गायी घेऊन रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही पण तुमच्या गाया घ्या रानात या. मुद्दा असा आहे, भगवंताची करणी बघा. देव धर्माच्या रक्षणासाठी अवताराला आला, पण ती कंस फाडायची ताकद जर आमच्या गोपाल कृष्णामध्ये कोणाकडून आली तर ती गोमातेच्या सेवेतून आली. तुम्हाला जर दुर्जन रूपी कंस फाडायचा असेल तर तुम्हाला गायींचीच सेवा करावी लागणार आहे, जी भगवंताने केली. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला प्राणीच म्हटलेलं नाही, गायीला देवच मानलेलं आहे. भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी. पशु म्हटल्यावर गाय म्हणायचं काय काम होतं? भूतदया म्हटल्यानंतर गाय स्वतंत्र शब्द काय काय गरज होती? त्याच्या मागचं ओंकार महाराज कारण असं आहे की भूतदया म्हटले तेव्हा जगातले सगळे भूत मात्र आली, प्राणी मात्र आली. पण संत गायीला प्राणी मात्रांमध्ये लेखत नाही, तर संत गायीला देव मात्रांमध्ये लेखतात, ईश्वर मात्रामध्ये लेखतात. 33 कोटी देवांचं वास्तव्य तिच्यामध्ये. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, पटत असेल तर बघा, कीर्तन समारोपाकडे चाललंय. प्रचंड श्रीमंत आपला हिंदुस्थान होता, हे म्हणण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये. इतका श्रीमंत होता इथला हिंदू, इतका श्रीमंत होता की आपल्याकडे दिवस मावळला ना तर झाडू देत नव्हते. अजूनही नाही देत झाडू. कधी विचार केलाय का ती प्रथा का पडली? ती प्रथा पडण्यामागचं कारण असं होतं, आमच्या हिंदू बांधवांच्या घरात संपत्तीच इतकी असायची की सोन्या चांदीचे दागिने घरात कुठेही पडलेले असायचे, आणि दिवस मावळल्यावर जर झाडलं तर ते दागिने कचऱ्यात जायचे. म्हणून जुन्या लोकांनी नियम केला, अंधार पडला का झाडायचंच नाही. आणि ती परंपरा आजही चालू आहे. मी काय म्हणतो महाराजजी, कधी झाडा ना आता. परंपरा आपण सांभाळली, पूर्वजांचा आदर केला, पण मी प्रॅक्टिकली जर विचार केला तर कधी झाडा ना आता. सापडलंच तर काय सापडल? केस नाही तर नख. काय अवस्था झाली राव. ज्या देशात उत्तम होती शेती, मध्यम होता व्यापार आणि कनिष्ठ होती नोकरी, त्या देशाची वाताहत इतकी झाली, उत्तम झाली नोकरी, मध्यम झाला व्यापार आणि कनिष्ठ होऊन गेली शेती. आज आमचा शेतकऱ्याचा पोरगा जर लग्नाला आला ना, शेती करतो म्हटल्यावर पाहुणे रावळे सुद्धा म्हणतात यंदा तिचं करायचं नाही. अहो करायचंय पण शेतकऱ्याला नाही द्यायची. ही वाताच झाली. आज शेतकऱ्यांचे पोरं खोटे नाटे बिझनेस टाकायला लागले. त्याचा हार्डवेअर आहे फुलंब्रीला. काच हार्डवेअर आहे? लग्न झालं हक्क आणलं भरून घरी. खोटं नाटक काय काय करायचं? काय काय वेळ आली राव आमच्यावर. कुठं चुकला आमचा शेतकरी? त्याने म्हसोबाला नैवेद्य नाही दाखवला, ग्रामदैवताला नैवेद्य नाही दाखवला, आई बापाची सेवा नाही केली का? काय चुकलं? काय काही चुकलं नाही हो त्याचं. या जगात सर्वात प्रामाणिकपणे जर काम कोण करत असेल तर तो भक्त शेतकरी करतोय. जिथल्या तिथलं
प्रत्येक कर्तव्य याचा सांग पार पाडतोय, पण काय त्याची वातात राव, कधी हवामानात साथ देत नाही, कधी बाजारभाव साथ देत नाही, आणि दिवसेंदिवस तो माग चालला शेतकरी. मग चुकलं कुठं शेतकऱ्याचं? कोणाचा शाप लागला त्याला? कोणाचा तळतळाट लागला? पटत असेल तर विचार करा. त्याने बाकी सगळं बरोबर चालवलंय, पण आपल्या हिंदूंच्या शरीरातील रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर गाई बैलांचा आहे. हे ट्रॅक्टर ट्रॉल्या काल आले. आपल्या पूर्वजांनी जे परिवार आपले चालवले ना, ते बैल जोडीच्या जीवावर चालवले, आणि आपल्या पोरांना जे जीवनसत्व मिळाले ना, ते गोमातेच्या दुधातून मिळाले. म्हणून आपल्या पिंडात जो रक्ताचा थेंब थेंब आलाय ना, त्याच्यात सिंहाचा वाटा गोमातेचा आहे. आणि स्वामीजी, ती गोमाता वाचवण्यात आमचा शेतकरी कमी पडला, आणि तिथून याचा ऱ्हास सुरू झाला. पाहतून हे परकीय आक्रमण करते शिरले, यांनी लक्षात घेतलं गाईचं दूध प्यातात बुद्धिमान होतात, बैल कष्ट करतात श्रीमंत होतात, यांची गाय संपवली तर यांचं अस्तित्व संपेल. आणि त्यांनी पहिला सुरा जो चालवला तो गोमातेवर चालवला, आजही चालवतात. आणि आमचा शेतकरी ते थांबवू शकला नाही, त्याला लगाम घालू शकला नाही. मी तुम्हाला खात्री देतो, पुन्हा शेतकरी श्रीमंत होईल. पुन्हा सोन्या चांदीचे दागिने त्याच्या दारात घरात कुठेही पडलेले असतील, फक्त त्याला एक बाब यशस्वी करावी लागल. या देशामध्ये एकही गाय आम्ही कापू देणार नाही, हा संकल्प इथल्या शेतकऱ्याला करावा लागेल. इथल्या हिंदू बांधवाला करावा लागेल की आमच्या घरातली माय जितकी महत्वाची आहे, तितकीच आमच्या गोठ्यातली गाय महत्वाची. बघा तुम्ही प्रयत्न करून. ज्याने ज्याने गोमातेचा आश्रय घेतला मोठाच झाला, गाईचा आश्रय घेतला शेतकरी मोठा झाला. गाईचा आश्रय घेतला, सरकार मजबूत ताकदीने आलं. लोकसभेला दाताडावर पडलेलं सरकार, विधानसभेला फक्त म्हटलं गाय फक्त प्राणी नाही महाराष्ट्रात, राज्य माता आहे, भगवा महाराष्ट्र. गाईला राज्यमातेचा दर्जा दिला फक्त 1.5 महिना आधी, भगवा झाला महाराष्ट्र. गाय तारते हो, गाय हरू देतच नाही. भगवंताचे शब्द आहेत, निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. अरे निरपेक्षपणे जर तू गोमातेची सेवा करत असशील ना, तुला बाकी काही मिळेल नाही मिळेल, पण मी मिळणार. आणि तो सगळं आपली परंपरा, आपला इतिहास, आपला धर्म बघत आमचे सहकारी गोरक्षक, या गावचे भूमिपुत्र, या परिसराचं वैभव शंकर भाऊ म्हसलकर अत्यंत कमी वयापासून गोरक्षणाची चळवळ राबवत आहे. त्यांनी अनेक कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी सोडवल्या आणि त्या वेगवेगळ्या गोशाळांना दान दिल्या, शेतकऱ्यांना दान दिल्या, की जे सांभाळणार आहेत, गोमातेची सेवा करणारे अशा शेतकऱ्यांना दान दिल्या. पुढच्या काळात त्यांच्या लक्षात आलं की सगळे शेतकरी गाय सांभाळू शकत नाही, सांभाळण्याची इच्छा नाहीये. मग कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या गायी ठेवायच्या कुठं? म्हणून त्यांनी स्वतःच्याच गावामध्ये श्री गोकुळ निवास गोशाळा ट्रस्ट स्थापन केलं आणि त्या माध्यमातून आज स्वतः गोशाळेमध्ये गायींचं संगोपन करताय, सेवा करताय. मला त्यांच्या मित्रपरिवारानं सांगितलं की आमच्या शंकर भाऊंनी संकल्प केला की जोपर्यंत गायींसाठी चांगलं छत उभं राहत नाही तोपर्यंत हा शंकर पण स्वतःसाठी घर बांधणार नाही. काय संकल्प, काय आधी गायींना छत उभं राहिलं पाहिजे आणि मग हा शंकर स्वतःच्या घराचा विचार करील.
रात्रंदिवस तिथं पळत असतात, धावत असतात, गायींची सेवा करत असतात। जिल्ह्यातून कुठूनही फोन आला की इथं संशय येतोय, कत्तलीसाठी गायी चालल्याय, हा बाबा स्वतःचं पेट्रोल डिझेल जाळून त्या ठिकाणी जातो, त्या कसायांवर कारवाई करतो, त्या गायी सोडवतो आणि ते पुण्यकर्म आपल्या पदरात पाडून घेतोय। हे सगळं करत असताना इतर हिंदू बांधवांमध्ये सुद्धा गोसेवेची बीज पेरली गेली पाहिजे, आपल्या गोमातेबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे, आपल्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीबद्दल अभिमान वाटला पाहिजे। म्हणून प्रबोधनाची चळवळ राबवत असताना अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी संकल्प असा केला की 108 भागवत कथा आयोजित करायचं, गोपाल कृष्णाचं चरित्र सांगायचं, भगवंतानं केलेली गोमातेची सेवा जगासमोर मांडायची आणि एकंदरीत धर्मप्रेम वाढवायचं। या भावनेतून त्यांनी 108 भागवत कथा महाराष्ट्रभर संपन्न करण्याचा संकल्प केला। आणि दादा 30-32 वर्षाचा युवक आहे, पण आतापर्यंत 16 कथा आयोजित करून झाल्या। 16वी कथा ही या 16व्या कथेमध्ये आज काल्याचं कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं। अत्यंत विरक्त अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, थोडं स्वाभिमानी पण आहे। मी त्यांना सांगितलं मगाशी की कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत। एक प्रकारचा वर्ग असा आहे की एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं का 10-15 लाख अकाउंटला जमा होतात, त्याला प्रॉफिट असं म्हणतात। एखादा कार्यक्रम केला की 10-15 लाख अकाउंटला प्रॉफिट शिल्लक। आणि एक कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांचा वर्ग असा आहे का एखादा कार्यक्रम केला का त्यांना एखादं एकर विकावा लागत, म्हणजे स्वतःचा लॉस होतो त्यात। आणि आमचा शंकर भाऊ दुसऱ्या वर्गातला आहे की कार्यक्रम केल्यानंतर त्याला कवडी मिळत तर नाही, पण घरातून पैसे घालावे लागतात। मला त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं, मी म्हटलं बरं झालं मला सांगितलं। मी मायबापांना तुम्हाला एकच विनंती करतो, माझी गाडी माझी माडीन माय बायकोची गोलगोल साडी असा विचार करणारे 100त 99 माणसं आहे। किती? 99। पण माझा हिंदू धर्म वाढला पाहिजे, माझी गाय वाचली पाहिजे असा विचार करणारा शंकर मसलकर एखादा असतो, एखादा। माझी गाडी माई माडीन माय बायकोची गोलगोल साडी करणारे 5 गेले ना, फारशी पोकळी निर्माण होत नाही। पण माझा हिंदू धर्म माझा हिंदू धर्म माझी गोमाता असं करणारा एखादा शंकर मसलकर जर गेला ना, फार मोठी पोकळी निर्माण होत असते। ही आपली संपत्ती आहे, ही आपली ताकद आहे। ते जर करताय कोणासाठी तर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी करताय। व्यक्तिगत काय स्वतःचा स्वार्थ नाही। मला त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं, मागे जमीन गहाण टाकली उत्सव करण्यासाठी, व्याज भरताय। यंदाचा उत्सव करताना गाडी विकली, जी गोरक्षणासाठी वापरली जाते, विकली ती गाडी। म्हटलं असा परमार्थिक आजपर्यंत नाही पाहिला बा मी कधी। आणि अशा पद्धतीने ते जर काम करत असतील तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे। अशा कर्माला सहकार्य करणं हा तुमचा आमचा सगळ्यांचा धर्म आहे। या अशा व्यक्तिमत्वांना उभारी देणं, पुढं काढणं ही राष्ट्राची संपत्ती आहे।
एखाद्या वेळी ज्ञानेश्वर महाराज जन्माला येतात, एखाद्या वेळी तुकाराम महाराज जन्माला येतात, एखाद्या वेळी भगतसिंग जन्माला येतात, एखाद्या वेळी शिवराय जन्माला येतात. आणि ते जर आपल्याला नाही कळाले तर तुमचा आमचाच धर्म संकटात आहे. त्यामुळं मी सगळ्या ग्रामस्थांना, विशेषतः राजकारणातील मातब्बर लोकांना विनंती करतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी चालू राहील, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी चालू राहील, पण धर्म काल होता, आज आहे, उद्या पण राहणार आहे. आणि त्या धर्माच्या रक्षणासाठी जे जे योगदान देतात त्यांना हातभार लावणं तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. उद्या जर आमचा शंकर मसलकर हरला ना तर धर्म हरला हे आपल्याला विसरून चालणार नाही. आज 16 कथा झाल्या, पुढच्या कथा जर शंकर भाऊ नाही करू शकला तर त्यात पराजय शंकर भाऊचा नाही, हिंदू धर्माचा आहे. तुम्ही परधर्मीय लोकांचं बघा हो, 5-50 लोक राव कोटी भर रुपयाची धर्मस्थळ उभी करायला लागली का हो? ते म्हणतात नाही आमची लोक धर्मासाठी देतात, भरभरून देतात. आणि आपलं 10,000 लोकसंख्येचं गाव राहतं, मारुतीचं मंदिर चाललंय 5 वर्षापासून. खरं आहे का खोटं आहे? मग आपण आज आपला हिंदू धर्म तशा अर्थानं संकटात आहे. लोक लय हो, पण धर्माच्या बाबतीत सक्रिय लय कमी. बायकोच्या बड्डेला लाख रुपये खर्च केले. वा, परवा एका आमच्या मित्रांनी कुत्र्याचा वाढदिवस केला. कुत्र्याचा, त्याला म्हटलं किती खर्च आला, म्हटलं 7-8 लाख गेले. छान. धर्मो रक्षती रक्षिता. अरे तुम्ही धर्माचं रक्षण करा, हा धर्म तुम्हाला उघड्यावर येऊ देणार नाही. धर्मच माणसाला जपून ठेवतो, सांभाळून ठेवतो, त्याचं अस्तित्व टिकवतो. धर्माचं महत्व जेवढं परधर्मियांना कळालं तेवढं अजूनही हिंदू धर्मियांना कळत नाही. मी काय पोकळ गप्पा मारायला नाही आलो, तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आमच्या शंकर भाऊ मसलकरच्या कार्याला हा संग्राम बापू भंडारे 11,000 रुपयांची देणगी देऊन चाललाय. तुम्ही आणि ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे, तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त. दिल्याशिवाय तुम्हाला मिळू शकत नाही. हे उद्योगपती बघा मोठे मोठे 1-1.5 कोटी डायरेक्ट एखाद्या धर्म कार्याला देतात का? त्यांना कळत नाही का रुपया जोडायला पाहिजे म्हणून? पण त्यांना त्याचं रहस्य कळालंय दानाचं, की दिल्याने वाढतंय. ते रहस्य तुम्हाला आम्हाला सुद्धा कळालं पाहिजे. ओंकार महाराजांना माहिती आहे तो विषय. आमचा एक मित्र कर्जबाजारी होता, काहीतरी 5-1 लाख रुपये कर्ज असेल. मला आला भेटायला, म्हटलं बापूराव काहीतरी पर्याय सांगा राव. म्हटलं आत्ता किती पैसे खिशात? म्हटलं 5,000 आहे. म्हटलं एक काम कर, त्यातले 1,000 गोशाळेला देऊन टाक. तो म्हटलं तुम्हाला मारूनच टाकायचंय बा मला. आधीच 5 लाख कर्ज, आता राहिले खिशात 5,000 आणि म्हणता 1,000 दे गोशाळेला. म्हटलं प्रयोग तर कर. असंही कर्ज बाजारीच ना तू. 1,000 मला दिले म्हणून गोशाळेला दे. तो म्हटलं चला आता सगळंच करून झाले, तुम्हाला जर मला मारूनच टाकायचंय. राग 1,000 रुपये दिले बा गोशाळेला. आणि कालावधी गेला महाराज, 6-7 महिन्याने मला फोन केला. मला म्हटलं बापू काय अडचण असली तर सांगा बरं का, 2-2.5 लाख रुपये पडून आहे अकाउंटला. ते 5 फेडले, 2.5 अकाउंटला पडू नये. हे दानाचं महत्व आहे. दानाचं रहस्यच आहे. तुम्ही जेव्हा अडचणीत आहे तीच योग्य वेळ आहे दान करण्याची. मी तुम्हाला सांगतो, आज आम्ही सगळे त्यांच्यावर चिडलोय. हे काय चाललंय असं, घर जाळून कोळशाचा व्यापार. मी चिडलोय, त्यांचे मित्र चिडले, सगळ्यांनाच आम्हाला सगळ्यांना त्यांचा राग आलाय. पण मी सांगतो, धर्म शंकर भाऊला उघड्यावर येऊ देणार नाही. माझं वाक्य लिहून ठेवायचं. सत्य संकल्पाचा
दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प जर सत्य असेल, त्याच्या मागे जर स्वार्थाची बीज नसतील, तर ईश्वरी शक्ती त्याच्या पाठीशी उभी राहणार म्हणजे राहणार. तशा पद्धतीने काम आमचे शंकर भाऊ करताय. गोपालकृष्णाने सुद्धा सगळ्या सवंगड्यांना सोबत घेतलं आणि रानामध्ये गायी वळल्या. पण गायी वळत असताना तिथे सगळ्या पद्धतीचे खेळ झाले. आता 10:30 वाजले. मग पोरं म्हटले किती वेळ खेळायचं, शेवटी मर्यादा आहे ना. खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. आणि मग देवानं सगळ्या गोपाळांना असं बसवून घेतलं. कोण म्हटला, देवा तुमच्या डब्याला भारी भारी असेल हो, पनीर असेल, मशरूम असेल, ब्रँडेड असेल हो. आमच्या काय हो, आम्ही गरीब माणसं, चटणी भाकर दिली आईनी बांधून. एक तर म्हटलं मला तर कांदाच दिला, कांदा फोडून खाय म्हटली भाकरी सोबत. देव म्हटले पोरांनो काळजी नका करू, याल तर यारे लागी अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे मान. आणि देवाने युक्ती अशी केली दादा, गरीबाचं दुःख घेतलं, श्रीमंताचं सुख घेतलं. अवघ्या सोडी येल्या दही भात, गारे दही भात, एकत्र केला. अवघ्या सोडी गेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित करून यमुनेच्या तीरावर जो झाला तो गोपाळ काला झाला. आणि तो प्रसाद सगळ्या भक्तांना भेटला, त्याला गोपाळ काला म्हणतात. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय, भगवान की जय, भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, धर्म की जय, गो माता की जय. आमचे गोसेवक ए बाळा 5 मिनिटं थांब रे दादा, आधी करायला पाहिजे रे सगळं. आमचे गोसेवक सहकारी शंकर भाऊ मसलकर व समस्त पंचक्रोशीतील गावकरी मंडळी व सर्व मित्र मंडळी भाकरवाडी यांनी आयोजित केलेला हा श्रीमद भागवत कथा महोत्सव कथाकार प्रभाकरजी महाराज शास्त्री अवनधाम आश्रम डोंगरगावकर यांची कथा संपन्न झाली व या सगळ्या उपक्रमाला ज्यांचे शुभाशीर्वाद लाभले असे आम्हा सर्व वारकरी विद्यार्थ्यांचे आदर्श गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांच्या शुभाशीर्वादानं श्री गोकुळ निवास गोशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही
भागवत कथा महोत्सव आयोजित केला। आज काल्याचं कीर्तन माझ्याकडे दिलं, त्याबद्दल मी आमचे शंकर भाऊ मसलकर यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज या कीर्तन साथीसाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे अत्यंत प्रिय मित्र वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट ओंकार महाराज जगताप, जोरदार टाळ्या या धर्म मंडपामध्ये ओंकार महाराजांसाठी झाल्या पाहिजे। व आमचे दुसरे सहकारी प्रिय मित्र हरिभक्ती पारायण भजन सम्राट कैलासजी महाराज पवार, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। ही दोनही महाराष्ट्रातील अशी रत्न आहे वारकरी संप्रदायातील की गावोगावची सप्ताह कमिटी यांनी एक दिवस तरी हजेरी लावावी म्हणून पाठपुरावा करत असतात स्वामीजी। पण ही दोघं इतकी व्यस्त असतात की आज सुद्धा सकाळी एक कार्यक्रम होता कुठेतरी 150-200 किलोमीटरला, पण शंकर भाऊंनी दोघांनाही आग्रह केला की दोघांनाही यावंच लागेल, आणि शंकर भाऊंच्या आग्रहाला मान देत जवळजवळ 200-250 किलोमीटरचा प्रवास करत आमचे सहकारी मित्र भजन सम्राट ओंकार महाराज व भजन सम्राट आमचे कैलास महाराज ही दोघंही गुरुबंधू उपस्थित राहिले। मी दोघांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो। आपल्याकडून उत्तर काळामध्ये अशीच वारकरी संप्रदायाची खूप सेवा घडो, खूप कीर्तन अशीच रंगवत जाऊ। आमच्या तिघांचं वैशिष्ट्य असं आहे, आम्ही तिघ असल्यावर मग समाज असो किंवा नसो, प्रतिसाद असो किंवा नसो, पण आज योगायोग असा आहे आम्ही तिघ पण आहे समाज पण आहे, आणि प्रतिसाद तर काय बोलायचंच काम नाही। आता गाडीत चर्चा होईल आमची। तर हरिभक्ती पारायण वैकुंठवासी उद्धव महाराज कोरडे यांचे शुभाशीर्वाद, आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असे आमचे हरिभक्ती पारायण दादाजी महाराज पाटील, हरिभक्ती पारायण अभिषेकजी महाराज बोचरे, मृदंग सम्राट, आज खास करून आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे मृदंग सम्राट आमचे सहकारी बळीराम महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आदरणीय बळीराम महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो। हरिभक्ती पारायण अभिषेक महाराज जाधव, हरिभक्ती पारायण ओम महाराज घनगाव, हरिभक्ती पारायण आदिनाथ महाराज कुबेर, हरिभक्ती पारायण बाळू महाराज चोपदार व परिसरातील सर्व महाराज मंडळी, पाहुणे मंडळी, हरिभक्ती पारायण नितीनजी महाराज गवाड, स्वामी विशुद्धानंद सरस्वतीजी महाराज, गायत्री आश्रम वाघोळा स्वामीजी उपस्थित राहिले। त्याचप्रमाणे स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज या दोनही महंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यांचं हार्दिक स्वागत, आभार या मंडपामध्ये आपण व्यक्त करूया। शंकराचार्य आश्रम बगडी गंगापूर, त्याचप्रमाणे रंगनाथ महाराज गाडेकर सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद, या सगळ्या मान्यवर मंडळींचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो। गोरक्षक साऊंड सिस्टीमचे आभार व्यक्त करतो। व्हिडिओ शूटिंग साठी उपस्थित असणारे सगळे चॅनल्स आपले धन्यवाद। लाईट व्यवस्था, डेकोरेशन, माता भगिनी, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपले मनापासून धन्यवाद। बाकी धर्म कार्यासाठी दूरवरनं आलेले गोरक्षक, माझे सहकारी मित्र रविदादा पडवळ त्यांचे सहकारी आहे, माझे गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे त्यांचे सहकारी आहेत, व शिवप्रतिष्ठान असेल, बजरंग दल असेल, सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे सहकारी, त्यांचे धन्यवाद। आमचा भारतीय सैन्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली असे माझे मित्र किरण भाऊ खरात उपस्थित आहे, किरण भाऊंचे मनापासून धन्यवाद, त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे धन्यवाद। बोलण्याच्या ओघामध्ये चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आईच्या अंतःकरणानं माफ करा। माझ्यावर प्रेम करणारे आमचे सहकारी राहुल भाऊ वेळोवेळी आम्हाला सगळ्यांना सांभाळून नेतात व व्यवस्थित घरी सोडतात, असे आमचे राहुल भाऊ, त्यांचे धन्यवाद।
बाकी मान्यवर मंडळी, शंकर भाऊ फार चांगलं कार्य आपण करताय. पुढच्या काळात हे कार्य वाढत जाणार आहे. आपला विश्वास आहे, मनमे है विश्वास. आणि अशा पद्धतीने तुम्ही काम करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पाठीशी आहे आणि आई जगदंबा पाठीशी आहे. त्यामुळं नक्कीच तुमच्या संकल्पाला यश येईल. साधू महंत आज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे, तन मन धनानं तुमच्या सोबत आहे. अशाच पद्धतीने तुमचं कार्य वाढो अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो. 15 मिनिट माझ्याकडून कीर्तन लांबलं, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण आता काल्याचं कीर्तन म्हटलं की 10-15 मिनिटं इकडे तिकडे वाहतातच. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेवा